एक अभूतपूर्व मोर्चा या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने मुंबई नगरीमध्ये आज काढला। सभापती महोदय, इतिहासात नोंद व्हावी असा एक आदर्श मोर्चा आपल्या मागण्यासाठी मराठा समाजाने मुंबईत काढला। सभापती महोदय, हा मोर्चा पहिला नाही आहे, हा 58वा मोर्चा आहे। सभापती महोदय, एक तारीख मी आपल्या माध्यमातून सरकारला आठवण करून देणार आहे। सभापती महोदय, 14/12/2016 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या काळात सभापती महोदय नागपूरला सुद्धा असा सकल मराठा समाजाचा मोर्चा निघाला। सभापती महोदय, त्या मोर्चाच्या नंतर असंच आज जसं निवेदन सरकारच्या वतीनं केलं गेलं, मोर्चाकऱ्यांच्या वतीनं सभापती महोदय माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं। त्या निवेदनावर आज जशा 15 मागण्या दिल्या सभापती महोदय, तशाच 15 मागण्या होत्या। पण त्या 15 मागण्यावर सभापती महोदय हिवाळी अधिवेशनापासून आजपर्यंत काही कारवाई झाली नाही। आजही सभापती महोदय ज्यावेळेस मोर्चेतील माननीय सगळी मंडळी निवेदन करण्यासाठी आपल्या मान्य मानण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आले, आम्ही सगळे होतो सभापती महोदय। पण ज्या वेळेस निवेदन संपलं त्यांचं, माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली आणि सरकार उठून गेलं सभापती महोदय, त्यावेळेस त्या मोर्चेकऱ्यांच्या बाबतीत असं म्हणणं आलं की आता त्या मोर्चाला आम्ही काय तोंडाने उत्तर द्यावं सभापती महोदय। कारण सभापती महोदय, मी जबाबदारीपूर्वक बोलतो, दोन्ही नेत्यांनी आमच्या जे निवेदन केलं सभापती महोदय त्या बाबतीमध्ये मी अल्पसा सहमत आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सभापती महोदय, आज लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये आला। आज या ठिकाणी एकीकडे आपण सदनामध्ये बोलत असताना सभापती महोदय सरकारच्या वतीनं सभापती महोदयच्या मोर्चाला सामोरं कुणी गेलं नाही। आपण जाऊन आला आनंद मला माहित नाही, कारण मी मागे शिष्टमंडळात त्यांनी आणला सभापती महोदय। माझ्याकडे जी माहिती, कारण मी जे पाहत होतो त्यावेळेस संभाजीराजे भाषण करत होते, माननीय संभाजीराजे भाषण करत होते। सभापती महोदय, माझं म्हणणं एवढं आहे की आजही आलेल्या मोर्चेकरांचं सरकारच्या निवेदनाने समाधान झालं नाही। भलेही सभागृहातल्या आमच्या काही मंडळीचं समाधान झालं असेल सभापती महोदय, काय झालं नाही याच्यात सभापती महोदय, याचं कारण असं आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही, हे वारंवार मराठा समाजाला वाटतं। म्हणूनच सभापती महोदय 58वा मोर्चा लाखोच्या संख्येनं मुंबईत निघाला। सभापती महोदय, दुसरी गोष्ट कोपर्डीच्या प्रकरणात आणखी नाही, आमच्या त्या भगिनीला न्याय मिळाला नाही। त्या नराधामाला 6 महिन्यात हे सरकार फाशी देणार होतं, 6 ते 1 वर्ष झालं सभापती महोदय, आणखी नाही त्यांना फाशी मिळाली नाही। त्याच्या बाबतीमध्ये सभापती होत नाही। ज्या मागण्या केल्या सभापती महोदय, पहिली मागणी होती औरंगाबादचा पहिला मोर्चा झाला। औरंगाबादच्या मोर्चामध्ये पहिली मागणी होती सभापती महोदय सरसकट कर्जमाफीची, ती सरसकट कर्जमाफी झाली नाही। सभापती महोदय, या बाबतीमध्ये स्वामीनाथन आयोगाची सभापती महोदय या ठिकाणी सांगण्यात आलं की स्वामीनाथन आयोग लागू करा। स्वामीनाथन आयोगाची सभापती महोदय लागू झालं नाही। म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं सभापती महोदय की आलेल्या मोर्चेकरांच्या बाबतीमध्ये आलेल्या सकल मराठा समाजाच्या त्यांच्या मनातल्या भावना सभापती महोदय या सदनाने त्याचा आदर केला पाहिजे। सभापती महोदय, हे सरकार आणखीनही किती दिवसात मराठा आरक्षण देईल या बाबतीत कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला त्याच्या बाबतीत समाधान करू शकलं नाही। मागासवर्गीय आयोगाला आम्ही टाइम बॉन्ड देऊ, मागासवर्गीय आयोग टाइम बॉन्ड आम्हाला देईल, सभापती महोदय यांनी समाधान होणार नाही। म्हणून आमची विनंती सभापती महोदय, सरकारने मुख्यमंत्र्यांनी ठाम निवेदन जरी केलं असलं सभापती महोदय, तरी आम्हाला सभापती महोदय या बाबतीत समाधान नाही। आम्हाला मराठा समाजाच्या ज्या 15 मागण्या आज मान्य करायला पाहिजे होत्या सरकारने, त्यातल्या कमीत कमी 7-8 मागण्या तरी मान्य करायला पाहिजे होत्या सभापती महोदय। आपण जर म्हणला तुम्ही वेळ घेणार नाही सभागृहाचा, पण हिवाळी अधिवेशनामधल्या 15 मागण्याच्या बाबतीत आजपर्यंत सरकारने काय केलंय, मागणी निहाय मी सदनामध्ये ठेवू शकतो सभापती महोदय। जाणीवपूर्वक सकल मराठा समाजाच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय, हा समज मराठा समाजामध्ये निर्माण होतोय, हा सरकारच्या बाबतीमध्ये असंतोष निर्माण होतोय। म्हणून सभापती महोदय, या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हात आलेल्या लाखो आमच्या समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन सभापती महोदय आम्ही या ठिकाणी सभागृहात बहिष्कार टाकतो।